महागाईच्या काळात जिथे शिक्षणासाठी हजारो रुपये मोजावे लागतात, तिथे देवळाली गावात माणुसकीचा आणि प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे. अंजुमन-ए-मोहम्मदिया संस्थेने हाती घेतलेल्या मोफत संगणक प्रशिक्षण मोहिमेने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती घडवून आणली आहे. मागील 2 वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञाच्या दुसऱ्या बॅचचा शानदार प्रमाणपत्र वितरण सोहळा शनिवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अंजुमन-ए-मोहम्मदिया येथे 2025-26 मध्ये यशस्वीरित्या कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सूर्यकांत अप्पा लवटे, शिवसेना नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक कुमार सैतवाल, ज्येष्ठ समाजसेवक नईम मलक आणि आरपीआयचे समीर शेख यांसारख्या दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पुण्यातील प्रसिद्ध अल अझहर फाउंडेशनचे सय्यद शहनवाज सर यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिले जात असून दर रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत होणाऱ्या या 2 तासांच्या प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य तर वाढलेच, पण त्यांच्या करिअरलाही नवी दिशा मिळाली आहे. सन 2026 साठीच्या नवीन बॅचची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली असून दिनांक 8 फेब्रुवारीपासून नवीन वर्ग सुरू होणार असून अल अझहर फाउंडेशनचे सय्यद शहनवाज सर यांनी पालकांना कळकळीचे आवाहन केले आहे. हा कोर्स सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी खुला आणि पूर्णपणे मोफत आहे. पालकांनी आपल्या मुलांना या प्रशिक्षणासाठी पाठवून या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आज मोहम्मदिया सोशल ग्रुप और अल अज़हर फाउंडेशन की तरफ से हमने करियर गाइडेंस और बच्चों के सर्टिफिकेशन का प्रोग्राम किया. यहाँ पे पिछले 1.5 साल से हम बच्चों को कंप्यूटर्स की ट्रेनिंग दे रहे हैं, जिसके अंदर उनको बेसिक्स से लेकर एडवांस तक के टॉपिक्स को हम सिखाया जा रहा है. इसके साथों साथ अभी आने वाले वक्त में हमारी कोशिश ये है कि इन बच्चों को हम कंप्यूटर्स के अंदर एडवांस टॉपिक जैसे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्लाउड कंप्यूटिंग, डेटा एनालिटिक्स, बिजनेस इंटेलिजेंस, ये सारी चीज़ें भी हम सिखाएं. अब तक के हमने इनका एक जो फाउंडेशन है जिसके अंदर एसक्यूएल हो गया, बेसिक डेटाबेस हो गया, प्रोग्रामिंग हुआ, ये कवर करने की कोशिश की गई. और ये जो प्रोग्राम है ये सब धर्म के और जाति के लोगों के लिए ओपन है, जिसके अंदर हम हर किसी को इनवाइट कर रहे हैं और कोशिश ये कर रहे हैं कि इनके साथ में इनके पेरेंट्स की भी हम काउंसलिंग करें और उनको भी हमारे साथ में जोड़ने की कोशिश करें. तो इस प्रोग्राम के तहत हम यही मैसेज देना चाहेंगे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीत सय्यद, नाशिक.